नमस्ते, श्री स्वामी समर्थ। आजची रेसिपी आहे गावरान मटकीचं कालवण। तर इथे आहे भात, लिंबू, कांदा आणि लोणचं आणि भाकर। हे आहे ठेचा आणि हे आहे मटकीचं कालवण। तर ही रेसिपी तुम्हाला पण बघायची आहे कशी केली, तर चला आपण पाहूया कशी केली रेसिपी। चला। तर हे बघा, आपण मोडाला मटकी लावली होती, त्याला छान मोड आलेत। आता आपण त्या मटकीचं कालवण करणार आहोत। ही गावाकडची गावरान मटकी, चवीला छान लागते ही मटकी। तर त्यासाठी आपण ही मटकी आता स्वच्छ धुवून घेणार आहोत। निवडलेली ही मटकी चांगली स्वच्छ धुवून घ्यायची 2-3 पाण्याने। आता आपण त्या मटकीसाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूया। तर हे बघा, इथं मी अर्धी वाटी खोबरं घेतले, सुकं खोबरं हे किसलेले, शेंगदाणे भाजून साल काढून घेतलेत अर्धी वाटी, एक टोमॅटो कापून घेतलाय, कोथिंबीर घेतली, ही वाटण्यासाठी पण वापरणार आहे मी आणि फोडणीसाठी पण वापरणार आहे। कढीपत्ता घेतलाय, जिरं घेतलंय, लसूण आणि मीठ हे आपण वाटण करणार आहोत त्याचं। लाल तिखट आणि हळद पावडर घेणार आहे फोडणीसाठी आणि हिंग वापरणार आहोत आपण। तर आता पहिलं आपण वाटण करून घेऊया। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात खोबरं टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यात लसूण टाकायचं आहे, जिरं टाकायचं आहे आणि खडा मीठ घेतलं आहे मी, ते खडा मीठ पण टाकायचं आहे त्याच्यातच। आता हे थोडंसं आपण पहिलं फिरवून घेणार आहोत आणि नंतर शेंगदाणे टाकणार आहोत त्याच्यात। तर आता पहिलं मिक्सरला हे बारीक करून घेऊया। आता ते बारीक करून घ्या। आता त्यात शेंगदाणे टाकणार आहे आणि कोथिंबीर पाणी टाकून वाटून घ्यायचं हे वाटण आपण। तर हे बघा, जास्त बारीक नाही वाटायचं, अगदी पेस्ट, थोडीशी रवाळ ठेवायची म्हणजे कालवण छान होतं। तर आता कढई तापायला ठेवली, त्यामध्ये तेल टाकले, तेल गरम झाले, त्यात आता मोहरी टाकायची। मोहरी तडतडली की जिरं टाकून घ्यायचे, नंतर कढीपत्ता टाकायचा आहे। आता त्यामध्ये हळद, हिंग पावडर आणि कोथिंबीर टाकायचे, ते थोडं परतून घ्यायचे। नंतर त्यामध्ये लाल तिखट टाकायचे, हे घरगुती लाल तिखट आहे, तिखट आहे जास्त, त्याच्यामुळे 2 चमचे टाकले मी। आता परतून घेऊन, आता हे परतून झाले, यामध्ये आपण थोडीशी साखर टाकणार आहे, जास्त नाही टाकायची, एकदम थोडीशी टाकायची। तिखट पदार्थाला साखर घातली ना की चव छान येते। आता आपण टोमॅटो टाकणार आहे आणि परतून घेणार आहे। आता त्यामध्ये मटकी टाकायची, मटकी पण 2 मिनटं चांगली परतून घ्यायची। कडधान्य तेलावर परतली ना की त्याची चव कालवणात छान उतरली जाते, त्यासाठी मटकी परतून घ्यायची। आता त्यामध्ये आपण वाटण टाकणार आहे, वाटण टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेणं, ते पण परतून घेणार आहे थोडा वेळ। व्यवस्थित परतलं की आता त्यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहे। गरम पाणी टाकलं ना की कडधान्याच्या कालवणाला चव छान येते। तर आता हे कालवण आपण मीडियम गॅसवर पहिलं कड काढून घेणार आहोत त्याला आणि नंतर एकदम बारीक गॅस करून ते शिजायला ठेवणार आहोत। असं चांगलं कालवण शिजलं ना की सगळ्या आपण वाटण घातले त्या मटकीची चव उतरली जाते कालवणात आणि कालवण छान चवीला लागतं। तर असं तुम्ही करून बघा। तयार आहे आपलं मटकीचं कालवण इथे। असेच नवीन व्हिडिओ बघायचे असेल आमच्या चॅनलला प्लीज लाईक पण करा, शेअर करा आणि सबस्क्राईब